माझ्या मुखात नाही, हे नोंदीतले. ह्या पत्रामध्ये महाराज म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, भारत देशात मीठ विकते त्याचा हिशेबे प्रभावळीकडे संगमेश्वराकडे मीठ विकते त्याने किती जबर पडते ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर पैसविणे की संगमेश्वरी विकते आणि घाट पावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबे भारत देशाच्या मिठास म्हणजे पोर्तुगीजाच्या मिठास जकाती घेऊने संगमेश्वराहून भारत देशाचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा कल आहे. मग त्याचा एकच सारांशाचा भाग भावार्थाची गोष्ट संदर्भ किती प्रमाणित आहे तर हे पत्र गेले मार्गशीर्ष शुद्ध षष्टी युगात 4773. त्याला महाराजांना अध्यक्ष झाले नाही. आमची कालगणना खूप जुनी आहे, युगाताची आहे, ती त्याच्यात जोडलेली आहे. दिनांक पण नाकारलेला नाही. आपली आत्याची किंवा इंग्रजी मराठी आई असेल तर हिंदी मावशी आणि इंग्रजी आत्या. प्रेम आई जास्त करते नंतर मावशी करते हे लक्षात ठेवायचं. 7 डिसेंबर 1671 पत्र आहे. आणि हे पत्र काय सांगतात, केवळ स्वदेशी की डिगे हाकने से देश की अर्थव्यवस्था खड़ी नहीं हो पाएगी. उच्चतम श्रेणी का स्वदेशी सामान न्यूनतम मूल्य पर बेचने की योजना तैयार करनी होगी. राष्ट्रीय सर्वोपरि मानकर निर्धारित की गई हर एक आत्मनिर्भर नीति समाज स्वास्थ्य के साथ साथ देश का आर्थिक बंदी बढ़ाती है. हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं 350 वर्षापूर्वीचं पत्र आज सुद्धा आम्हाला उपयुक्त आहे. ह्या पत्रावर प्रधानमंत्री कार्यालयाची टिप्पणी आहे की अशी किती पत्र तुमच्याकडे उपलब्ध आहेत ती आम्हाला पाठवून द्यावी. कारण हे पत्र अनुवादित झालं, भावार्थसहित तयार झाल्यानंतर माननीय पंतप्रधानांनी चिनी वस्तूंवर पहिल्यांदा कर वाढवला. दिनांक 6 एप्रिल 2024 तो निर्णय झाला आणि त्याला कारण आपल्याच महाराजांचं पत्र ठरलं. किती आहे आपल्याकडे आणि इतकं आपल्याकडे असून त्याचा शोध करण्यापेक्षा त्याचं संशोधन करण्यापेक्षा आपण उष्ट्या खरकड्या पत्रावळ्या चाटायला जातो. कोण जर्मन शिकतंय, कोण फ्रेंच शिकतंय, कोण रशियन शिकतंय. शिका की कोण नको म्हणतंय. पण ज्याचं संस्कृत पक्क आहे त्यानं, ज्याला मराठीमध्ये 10 वाक्य नीट बोलता येतात त्यानं, नाहीतर खिसा फाटका आणि काहीच साध्य नाही हे उपयोगाचं नाही. आपण शिवछत्रपतींच्या आचार विचार संस्काराला जगूयात तर हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्य दिन फलीभूत झाला असं म्हणता येईल. थोडे ताट बसून हात जोडू डोळे मिटून आपण शिवछत्रपतींच्या आचार विचार संस्काराचा जागर करूया आणि मग संयोजक सांगतील त्याप्रमाणे थांबूया. जे शब्द कानावर पडतायत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ भावार्थ मतितार्थ समजून घेत उमजून घेत खड्या आवाजात मागे पुढे. जगच्चालका विश्वंभरा विश्वनियंत्या परमेश्वरा भाग्यविधात्या ईश्वरा कृपावंता दयाघना राष्ट्रधर्मी जागयो भेदभाव समूळ जाओ अखंडत्व नित्य राहो सकळ भारतीयांचे राष्ट्र माझे पंचप्राण देशासाठी हे जीवन स्वर्गाहुनी ही महान प्रिय माझी मायभूमी मराठा तुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा महान भारत घडवावा शिवकृती चिंतनाने अध्यात्म देई धार करी सामर्थ्य देई धार करी
रायगडनी पंढरी आकारी जीवना वारकऱ्यांच्या हृदयीची भक्ती धारकऱ्यांची पोलादी शक्ती राष्ट्रोन्नतीची हीच नीती मायभू कल्याणी तुकोबांच्या अभंग गाथा माता जिजाऊ पाठी असता शिवशंभू शाहू कित्ता गिरू आपण ऐसी निष्ठा घरोघरी प्रभू व्हावी सर्वांतरी सर्व जाणता तू श्रीहरी मागणे हेची तव चरणी श्रीरामांचे आचरण श्रीकृष्णांचे विचारधन घेऊन व्हावा हा संपन्न शिवशक्तिमय देश सारा राष्ट्रधर्मी जागयो भेदभाव समळ जाओ अखंडत्व नित्य राहो सकळ भारतीयांचे हिंदवी स्वराज्य संकल्पक महाबली श्री शाहजी महाराज की जय हिंदवी स्वराज्य संप्रेरिका राजमाता श्री जिजाऊ मासाहेब की जय हिंदवी स्वराज्य संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हिंदवी स्वराज्य संवर्धक धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराज की जय हिंदवी स्वराज्य संरक्षक सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते की जय हिंदवी स्वराज्य प्रतिपालिका वीरांगना श्री ताराऊ राणीसाहेब की जय हिंदवी स्वराज्य जलसीमा संरक्षक दर्या सारंग श्री मायनाक भंडारी की जय हिंदवी स्वराज्य दर्या रक्षक सर पाटील श्री लायजी कोळी की जय हिंदवी स्वराज्य जलसीमा विस्तारक सरखेल श्री कान्होजी अंग्रे की जय हिंदवी स्वराज्य विस्तारक पंतप्रधान श्री बाजीराव पेशवा की जय हिंदवी साम्राज्य निर्माता पुण्यश्लोक हिंदपति श्री शाहू महाराज की जय सभी हुतात्माओं की जय सभी महापुरुषों की जय भूसेना की जय नौसेना की जय वायुसेना की जय भारत माता की जय राष्ट्र धर्म की जय हर 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 जय जय रघुवीर समर्थ. उघड्याडोळे बघा आपण कुठे आपण मगाशी 2-3 मिनिटं ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणतात मनाची एकाग्रता. सोप्या मराठीमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड प्रत्येकाला गरजेचं आहे. माझ्या या सगळ्यामध्ये कोणती चूक तुम्हाला जाणवली काय कधी? प्रार्थनेत जय घोषामध्ये मग मन लावून आपण नाही म्हटलं. जय घोष कोणती? महाराजांचा राहिला
नाही आलं की हा शंभू संभाजी नाही आलं बरं का. आल्यापासून मी ऐकतोय संभाजी संभाजी संभाजी. नॉट बॅड. संभाजी आणावा. आणि त्याचं शीर्षक गीत होतं, आठवतंय कोणाला? श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी व राजते. शंभूराजांच्या मुद्रेला शीर्षक गीत म्हणून त्यांनी घेतलं होतं. त्यात शंभू होतं, संभा नव्हतं. शंभूराजांची मी पाहिलेली, वाचलेली आणि उपलब्ध असलेली माझ्या संग्रहात 83 पत्र आहेत. त्यात शंभूराजांनी स्वतःचा उल्लेख केलाय, राजा श्री शंभू छत्रपती. शंभू छत्रपतींचे पेशवा आहेत निळकंठ मोरेश्वर किंवा निळो मोरेश्वर, त्यांची 3 पत्र उपलब्ध आहेत. त्यात शंभूराजांचा उल्लेख आहे, स्वामी श्री शंभू छत्रपती. शंभूराजांनी रामसिंहाला संस्कृतमध्ये पत्र लिहिलं. त्या पत्राच्या शेवटी त्यांनी सुद्धा नाव टाकले श्री शंभू नृप. शंभूराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला म्हणजे दिनांक 16 जानेवारी 1681 त्यांच्या शंभूराई पाडल्या होत्या. त्याच्यावर लिहिलं होतं राजा श्री शंभू छत्रपती. शंभूराजांची मुद्रा सांगते शंभू, त्यांचा शिक्का सांगतो शंभू, त्यांची पत्र सांगतात शंभू, त्यांच्या पेशव्यांची सांगतात शंभू, त्यांची मोहर आहे शंभू. मग संभा कुठून आला? औरंगजेबाच्या पदरी 4 कारकूर होते, साकी मुस्तैद खान, मोहम्मद खापी खान, ईश्वरदास नागर आणि भीमसेन सक्सेना. त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. सेतू माधवराव पगडींनी आपल्याला समजायला सोपं असं ते फारसीमधून मराठीमध्ये भावानुवाद केलेले. त्या ग्रंथामध्ये जे मासेरी आलमगिरी घ्या, तारीख ए दिलकुशा घ्या, मोहम्मद खान ए आलमगिरी घ्या, प्रत्येक ग्रंथात शिवरायांचा उल्लेख आहे सिवा, पहाड का चुहा सिवा. आणि शंभूराजांच्यासाठी शब्द वापरलाय संभा. ह्या औरंग्याला बाप्पाचं नाव शहाजहान असलं तरी बहुतेक शचा उच्चार येत नसावा, म्हणून तो म्हणत असेल शिवाच्या ऐवजी सिवा, शंभाच्या ऐवजी शंभूच्या ऐवजी संभा. औरंगजेबाच्या मुखातून कुत्सित, अवहेलनात्मक, अवपान करणारा जो शब्द बाहेर पडला संभा, त्याला तुम्ही आम्ही विद्वानांनी शेपूट लावलं जी आणि केलं संभाजी. ज्या परमानंद निवासकरांचा मी उल्लेख केला त्यांचा ग्रंथ उपलब्ध आहे श्री शिवभारत. त्यात शिवाजी महाराजांचे काका जे खंडागळ्याच्या हत्तीच्या प्रकरणात मारले गेले त्यांचं नाव पण आहे शंभूराजे. शिवाजी महाराजांचे दादा त्यांचं पण नाव आहे शंभूराजे. आणि शिवचरित्रामध्ये त्यांचा मुलगा हा 1657 पासून ते 1680 पर्यंत आहेच आहे. 82 वेळा शंभू आहे. आपण मात्र केलं संभा. जर तोच नियम असेल, कुठल्याही नावाला जी लावलं तर आपल्या मनातला आदरभाव श्रद्धाभाव व्यक्त होतो, तर उद्यापासून मी म्हणेल मूर्खोजी, गाढवोजी, गधोजी. शिवी कुठं दिली? आदरानं म्हणतोय की नाही? अशा प्रकारे आदर व्यक्त नाही होत. या श्री शिवप्रतापच्या पारायणाचं जर पारणं काय असेल, फलित काय असेल, तर आपण आपल्या मुखातला संभाजी इथंच सोडून देऊन शंभूराजे घेऊन, शंभू छत्रपती घेऊन, शंभूजी घेऊन, संभाजी घेऊन असंच घेऊन खाली गड उतरला पाहिजे. अभ्यास करून प्रकटावे असं म्हटलंय ना समर्थांनी. तर आपण प्रकट होताना अभ्यास केलाच नाही. मी अनेक धुऱ्यांना भेटलो, पण अडचण काय झाली, आता आम्ही चुकलो असं स्वीकारणं फार अवघड आहे. ठीक आहे, ते स्वीकारत नसतील, आपण बदल करू. दुसरं, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला झालेली नाही, ती पौष शुक्ल द्वादशीला झाली. जर कुणी आपण म्हणत असो 22 जानेवारी तर आपण ग्रेगरीचे वंशज ठरू, जसे शंभूराजांच्या प्रकरणात औरंगजेबाचे ठरू. आपली प्राणप्रतिष्ठा पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2079 श्री राज्याभिषेक शक 350 झाली. आणि असंच आपण जगूया, रुजवूया, तरच ते आजच्या पारायणाचं खरं पारणं होईल. माझी 10 मिनिटं जास्त झाली बरं का. मला 6:20ला बसवलं होतं, त्यामुळे मी 6:50 पर्यंत जायला पाहिजे होतं. तर 10 मिनिटं अधिक घेतली, म्हणून आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि थांबतो. जय जय रघुवीर. योगेश बुवांसाठी आणि मंडळाच्या साधनेसाठी हे 2 ग्रंथ आहेत. एक चरितम शिवराज्यस्य भरतस्य व भारतम, महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षात तयार झाला. हा त्याच्या आधी 1 वर्ष. दरवर्षी असे तयार होतो. यावर्षी
पुण्यश्लोक अहिल्यामातेचं जीवनचरित्र मांडणारा असा पुण्यश्लोक ग्रंथ तयार झाला आहे. माझ्याबरोबर आता हेच होते नेमके, तर हे 2 ग्रंथ मंडळासाठी मी अर्पण करतोय. आपण हे सगळ्यांनी ते चाळावेत. हे दिसायला डायरी आहे बरं का. लोक म्हणतात डायरी दिली आम्हाला, कारण हा ग्रंथ समजून घ्यायला तुमच्याकडे 20 मिनिटं असले पाहिजे. भोजनोत्तर जर असतील तर दोन्ही ग्रंथ समजून सांगेन, तर ती डायरी वाटणार नाही. आणि ह्याचं मूल्य तेच आहे, 20 मिनिटं सहन करणे. अजित रणसिंग नावाचा पुण्यातला एक शिवभक्त आहे, त्याने हे 10,000 आणि 10,000 ग्रंथ छापून दिले. हे निःशुल्क आम्ही देशभर पोहोचवले आमच्या खर्चाने, पण 10-10 मिनिटाची कॅसेट ऐकू. जय जय रघुवीर समर्थ. आपण 4 दिवस पारायण करतो आहोत आणि पारायणाच्या सांगतेला जे आवश्यक औषध होतं ते समर्थांच्या भाषेत रस ओतला कानात येऊनी झोंबला नयनात. त्यामुळे श्रवणाच्या मार्फत औषध आपल्या आत गेलं आणि आपली दृष्टी बदलली असं पण म्हणायला हरकत नाहीये. डॉक्टर येऊन गेले, इथे एकंदरीत 4 डॉक्टर येऊन गेले. 4थ्या डॉक्टरने ऑपरेशन करून मोकळं करून टाकलं. आणि गंमत म्हणजे कळू पण दिलं नाही झालेलं. ही त्यांची वैशिष्ट्य आहे. तेव्हा मी फार बोलत नाही, कारण जे त्यांनी सांगितलं आहे ते आपण स्मरणात ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि तर इथे येण्याचं समर्थांच्या भूमीमध्ये पवित्र भूमी आहे, साधनेची, उपासनेची, सेवेची भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये येऊन परमार्थिक प्रगती ह्याबरोबर राष्ट्र प्रगती ही कशी साधता येईल हे ह्यातनं साध्य होण्यासारखं आहे. आणि ते साध्य करणारीच माणसं 4 जण इथे येऊन आपल्याला व्याख्यान देऊन गेलेली आहेत. आज विशेष करून मी असं म्हणेन की आम्हाला न्हावून घातलं सगळं. आमचं नशीब कमी होतं की एवढा मोठा सोहळा उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि त्या सोहळ्याला जाऊ शकलो नाही. समर्थ म्हणाले तिथे जे घडणार नाही ते मी इथे बसूनच तुला देतो असं म्हणाले. पण आता काय झालं, भूक वाढली हो. तर ती आता भूक कधी पूर्ण व्हायची ह्यानुसार त्यांच्याच हातात आहे. आज ह्या कार्यक्रम, ह्या सोहळ्याचे विशेष म्हणजे स्वामी गोविंददेव गिरींबरोबर जे कार्यरत असतात अखंडपणे, अनेक वर्ष कार्यरत आहेत, अशा 2 मंडळींपैकी एक जण म्हणजे प्रमिलाताई ह्या आपल्याबरोबर 4 दिवस आहेतच. अतिपरिचय अवज्ञाकडे असं थोडंसं होतंय, पण त्या आपल्याबरोबर असल्यामुळे. पण आज विशेष म्हणजे पुण्यातील त्यांचं त्या संपूर्ण स्वामीजींबरोबर सतत असणारे आणि तिथलं सगळं व्यवस्थापन पाहणारे परमादरणीय सोमण काका इथे आलेले आहेत. तर मी आपले चरणी वंदन करतो की आपण इथे आलात आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला जणू काही स्वामीजींनीच आपल्याला पाठवलंय असं मी गृहीत धरतो. ह्या सोहळ्यासाठी विशेष करून सज्जनगडावर शिवप्रतापाचं पारायण होणं हा खरा तर दुर्मिळ योग आहे. तुम्ही पक्क धरा, हा माससाठी नव्हता, हा क्लाससाठी होता, म्हणून ठराविक वेचकीच मंडळी इथे आलेली आहे. तर त्यामध्ये हे व्याख्यान आणि हा खूप सुंदर सोहळा पार पडला. अनेक जणांचं याच्यात सहकार्य लाभलं आणि विशेष करून ह्या 2 मंडळींनी, प्रमिलाताई, सोमणजी आणि ह्यांनी त्यांच्या तिथले खास व्याख्याते आपल्यासाठी इथे आणले आणि त्यांनी आपल्यासमोर हे सादरीकरण केलं. आपल्या बुद्धीतही प्रकाश पडावा असं केलं. तर मी मंडळातर्फे ह्या मंडळींचा थोडासा समर्थ प्रसाद ह्या रूपाने इथे अर्पण करतो, तो त्यांनी स्वीकारावा. सुरुवात करूया आपण. आजचे उत्सव मूर्ती जे आहेत व्याख्याते त्यांच्यापासून आपण प्रारंभ करूया.
जय जय आणि परमादरणीय अवधूत महाराज आपण पुढे यावं आणि समर्थांचा प्रसाद स्वीकारावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. त्यांचेच चिरंजीव आज आपल्याकडे इथे उपलब्ध होते. ते इथे येऊन त्यांनी श्रवण केलं आणि आपल्याबरोबर सहभागी झाले. हेही आपलं भाग्य आहे. ज्या ग्रंथाचं पारायण करतोय त्यांचेच चिरंजीव आज आपल्याबरोबर वाचतायत. हे किती चांगलं भाग्य आहे आपलं. अविस्मरणीय सगळं घडलेलं आहे आपल्या दृष्टीने. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय भवानी जय शिवाजी.
श्री धर्मवीर शंभू महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, जय जय रघुवीर समर्थ।